दंडोत प्रणाम। माय बापू, गीता अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग। त्या अध्यायामध्ये ज्ञानाचं महत्त्व सांगितलं आहे, कर्माचं महत्त्व सांगितलं आहे आणि संन्यास म्हणजे त्यागाचं महत्त्व सांगितलं आहे। आणि त्या अध्यायामध्ये अर्जुनानं एक प्रश्न विचारला श्रीकृष्ण महाराजाला। तो म्हणतो, देवा, अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वता कथमेत द्विजानियाम तोमादो पुक्तवानिती। तुमचा जन्म तर फार अलीकडचा आहे आणि विवस्वानाचा जन्म फार जुना आहे, मग तुम्ही हे ज्ञान त्याला सांगितलं, हे मी कसं समजू? असं का म्हणलं बरं अर्जुन? कारण अर्जुनाचं म्हणण्याचं कारण काय आहे की चौथा अध्याय सुरू होतानाच श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला ज्ञान सांगतायत। ते म्हणे, अर्जुना, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनोरिक्स्वा कविबळे। म्हणले, हे जे ज्ञान आहे हे मी आजच तुला सांगतो असं काही नाही। हे मी अगोदर इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम, विवस्वानाला सांगितलं, विवस्वानानं मनूला सांगितलं, मनूनं त्याचा पुत्र इक्ष्वाकूला सांगितलं। आणि एवं परंपरा प्राप्त मिमम राजर्षिविदु सकाले नेहमाता योगो नष्ट परंतप। आणि हे फार जुनं, फार काळ झाला त्याला सांगून, त्यामुळं ते ज्ञानामध्ये त्रुटी झाली, कमी झाले, ते ज्ञान कमी झालं, त्याच्यामध्ये अज्ञान घुसलेलं आहे। बहुनी इमं विवस्वते योगम प्रोक्तवान हमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनोरिक्स्वा कविबृत योम परंपरा प्राप्त मिमम राजर्षिविदु सकाले नेमहता योगो नष्ट परंतप। हा योगो नष्ट झालेला आहे। आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, स यावायम मायाचे ध्येय योगपोक्त पुरातन भक्तोशी मे सकाचे ती रहस्य मेहत उत्तम। आणि मी हा योग, तू माझा सखा आहेस। स यावा मायाचे ध्येय योगपोक्त पुरातन योग मी तुला सांगतो आहे, कारण तू माझा भक्त आहेस, सखा आहेस आणि तू माझा आवडता आहेस, असं श्रीकृष्ण महाराज म्हणतात। तर यावर अर्जुन म्हणतो, देवा, अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वता कथमेत द्विजानियाम तोमादो पुक्तवानिती। तुमचा जन्म तर फार अलीकडचा आहे, विवस्वानाचा फार जुना आहे जन्म, मग हे तुम्ही फार पूर्वीचा जन्म आहे त्याचा, मग हे ज्ञान तुम्ही त्याला सांगितलं, हे मी कसं समजू? श्रीकृष्ण महाराज त्याला म्हणतात, अर्जुना, बहुनिमे व्यतीतानी जन्मानी तोच अर्जुना। तुझे माझे अनेक जन्म झाले, बहुनिमे व्यतीतानी जन्मानी तोच अर्जुना तान्यहम वेद सर्वांनी न त्वमेथ परंतु। त्यातले मला सर्व माहीत आहेत, पण तुला एकही त्यातला माहीत नाही। कारण काय आहे? अपरम भवतो जन्म, कारण काय आहे? मी आजोपी सन्न व्ययात्मा भूतानामी स्वरूपी। मी आजोपी अजन्म आहे, सर्व भूताचा ईश्वर आहे, भूतानामी स्वरूपी सण प्रकृती स्वामधिष्ठ आहे, संभवामी आत्ममाया। आणि प्रकृतीला मी अधिष्ठित करून अवतार घेत असतो। माय बाबू, इथं गीतेमध्ये आपल्याला दिसतंय की परमेश्वर हे अवतार घेतात त्यावेळेस प्रकृतीला अधिष्ठित करून घेतात। आणि दुसऱ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, अव्यक्त दिली भूतानी व्यक्त मध्येरी भारत। सर्व भूत अव्यक्त स्थितीत असतात आणि त्याला माया व्यक्त स्थितीत आणते। अव्यक्त दिनी भूतानी व्यक्त मध्येरी भारत अव्यक्त निधना नाही होत तत्र का परिदेव ना, असं श्रीकृष्ण महाराज दुसऱ्या अध्यायात म्हणतात। कारण ते म्हणतात की हे भूत सगळे अव्यक्त स्थितीत असतात आणि माया त्याला व्यक्त स्थितीत आणते आणि पुन्हा संहाराच्या वेळेस अव्यक्त स्थितीमध्ये नेते। तर म्हणजे इथं सांगायचं म्हणजे हा जीव आहे तो मायाच्या बंधनात आहे, मायाच्या वशात आहे आणि माया ही परमेश्वराच्या वशात आहे। त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात त्याला की अर्जुना, बहुनिमे व्यतीतानी जन्मानी तोच अर्जुन तान्यहम वेद सर्वांनी न त्वमेथ परंतप।
तुझे आणि माझे अनेक जन्म झाले, पण तुला एकही माहीत नाही. मी सगळे जाणतो, कारण मी आजोपी आहे, अजन्मा आहे. मला जन्म घ्यायचं कारण नाही. आजोपी सन्न व्ययात्मा भूता नामी स्वरूपी सन प्रकृती स्वावधिष्ठ आहे. प्रकृतीला मी अधिष्ठित करून अवतार घेत असतो. प्रकृती स्वावधिष्ठ आहे. संभवामी आत्ममाया. कशाला घेतो? परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. म्हणजे साधूचं रक्षण करण्यासाठी दुष्टाचा नायनाट करण्यासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी मी युगायुगामध्ये येत असतो अर्जुना. आणि तुला तर एकदा इथं आलं, तुला इथं यावंच लागतं. जीवाला इथं यावंच लागतं. जीव हा मायाच्या प्रकृतीवर वशात. भूतग्राम मीमांसौरम मोशम प्रकृतीवर वशात. म्हणजे सगळे प्राणीजात हे प्रकृतीच्या वशात आहेत. प्रकृती त्यांना भ्रमयती यंत्रारूढानी माया. ते याच्यावर भ्रमयती संसारामध्ये. आणि ती श्रीकृष्ण महाराज म्हणतात बहुने दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्य. माझी माया दैवी आहे, गुणमयी आहे, त्रिगुणात्मक आहे आणि फार दुस्तर आहे. मम माया दुरत्य मामेव ये प्रपथ्यंते माया मे तंत्रयंती ते. आणि जे मला शरण येतात तेच इथं मायाला तरून जाऊ शकतात, नाही तर कोणी जाऊ शकत नाही. मायाबाप म्हणून प्रकृती स्वावधिष्ठाय संभवाम्यात्ममाया. यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भूती भारत अवित्थानम धर्मस्य तदात्मानं सुजाम्यम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि ते पुन्हा म्हणतात अर्जुना जन्म कर्म समय दिव्ये मेव मेवेति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोडून. माझं हे दिव्य जन्मकर्म ज्यावेळेस माणसाला कळालं, ज्या जीवाला कळालं, तो पुन्हा त्यांना स्वर संसारात त्याला येण्याची गरज नाही. माय बाबा, जीवाला परमेश्वर समजला पाहिजे, तरच जीवाचं भाग्य उदयाला येतं. तेव्हा जीव हा ह्या लक्ष्यतावरशीच्या यवनाच्या दुःखातून सुटून जाऊ शकतो. त्यामुळं आपल्याला परमेश्वर कळायला पाहिजे. इथं जीव आणि परमेश्वर कसे आहेत इथं सांगितलेलं आहे. जीव हा प्रकृतीच्या वशात आहे आणि माया मात्र परमेश्वराच्या वशात आहे. मायाला अधिष्ठित करून परमेश्वर इथं जन्म घेत असतात. मायाबाबा, हे जाणलं पाहिजे. आणि आपण सेव्य आहोत, आपण सेवक आहोत आणि परमेश्वर सेव्य आहे हे जाणून आपण परमेश्वराची सेवा केली पाहिजे, दास्य केलं पाहिजे, परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. आणि ह्या लक्ष्यतावर यांच्या यवनातून दुःखातून सुटून आपलं भलं करून घेतलं पाहिजे, असं माझं मत आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.